बुलेटिनची सुरुवात करूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर टीका केली। राहुल गांधींसह सर्व विरोधकांनी बँड वाजवून डान्स करावा असं फडणवीसांनी म्हटलंय। महिलांचा अधिकार हिरावून घेतला गेला अशी टीका देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। ममता बॅनर्जी सारख्या महिला मुख्यमंत्र्यांनीही विरोध केला याचं आश्चर्य वाटत असल्याचं फडणवीसांनी म्हटलं। मैं तो कहना चाहता हूं कि सारे विरोधी बैंड बजाकर डांस करें, राहुल जी भी उनके साथ डांस करें कि किस प्रकार से महिलाओं का अधिकार हमने छीन लिया, किस प्रकार से भारत को फिर एक बार पुरुष प्रधान संस्कृति की ओर हम लेकर गए। इसके लिए उन्होंने बहुत ज्यादा बैंड बजाकर डांस करना चाहिए। विशेष रूप से मुझे तो आश्चर्य लगता है कि ममता दीदी जैसी एक महिला मुख्यमंत्री ये भी इसका विरोध करती है। कहीं ना कहीं बंगाल में, तमिलनाडु में महिलाएं इसका जवाब देगी। भले ही आज इस बिल को, इस संविधान संशोधन को परास्त करने का काम हुआ होगा, लेकिन कल से नारी शक्ति की लड़ाई शुरू होगी और वो तब तक जारी रहेगी जब तक हमारी नारी शक्ति को भारत की लोकसभा में और राज्य की विधानसभाओं में आरक्षण नहीं मिलता। महिला आरक्षण विधेयक राजकीय षडयंत्र होतं असं संजय राऊत यांनी म्हटलंय। मोदींच्या घसरणीची ही सुरुवात आहे असं देखील संजय राऊतांनी म्हटलंय। मतदारसंघांची मोडतोड करून त्यांना निवडणुका जिंकायच्या होत्या असं संजय राऊतांनी म्हटलंय। दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर राऊतांनी ही टीका केली। संजय राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय ते आपण पाहूयात। महिला आरक्षण विधेयक हे एक राजकीय षडयंत्र होतं, ते कोसळलं असं यावेळेला संजय राऊतांनी म्हटलंय। मोदी आणि त्यांच्या मंडळांची घसरणीची ही सुरुवात आहे असं देखील संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। मतदारसंघाची हवी तशी मोडतोड करून त्यांना सर्व निवडणुका जिंकायच्या होत्या, ते मनसुबे संसदेत कोलमडून पडले असं देखील संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। तर या संदर्भात हर्षवर्धन सकपाळ यांनी ट्विट केलं, महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणून संविधान लोकशाही निवडणूक संरचनेमध्ये बदल करण्याचा मोदी सरकारचा डाव आज लोकसभेमध्ये इंडिया आघाडीने हाणून पाडला असं हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलंय। महिलांना 33% आरक्षण देणारं विधेयक 2023 मध्येच मंजूर केलं, त्यांची अंमलबजावणी 2024च्या लोकसभा निवडणुकीपासून व्हावी ही काँग्रेसची सातत्यानं मागणी आहे। देशात विभागणी घडवण्याचा डाव काँग्रेस कधीही यशस्वी होऊ देणार नाही असं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलं। तर महिला आरक्षणाचा विधेयक नामंजूर झाल्यानं नवनीत राणा या रडलेल्या आहेत। ज्यांनी विधेयकाला विरोध केला त्यांना महिला माफ करणार नाही असं नवनीत राणांनी म्हटलं। पहले तो हम सभी माफी मांगना चाहेंगे मोदी जी से कि इस देश में उनको बहुमत नहीं दे पाए हम। 400 पार पोजीशन के कई लोग जितने भी थे, कांग्रेस हो, अखिलेश हो, तमिलनाडु से स्टैलिन हो, जितने भी लोग ने आज विरोध किया है, मैं इतना जरूर बोलना चाहूंगी, इस देश की महिलाएं आपको माफ नहीं करेंगी। तर जळगावमध्ये पाणी टंचाई पूर्व आढावा बैठकीमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली। आमदारांच्या फोनची तुम्हाला किंमत नाही का, यांना एके दिवशी कोंडून घ्या असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले। अहो ते सांगतात 4 रेकॉर्ड बसवून घेतलं तुम्हाला फोनवर, आमदार स्वतः सांगतात जबाबदारीने। काहीच किंमत नाही का आमदाराच्या फोनची तुम्हाला? अरे कोण घ्यावं ना एक दिवशी